देणे इतका मी छोटा तर नक्कीच नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही. पण एक म्हणजे जेव्हा आपण बाहेर आहोत आणि मंत्रिमंडळ बनतं आहे, तर त्यावेळेला म्हणजे तुमच्या मनामध्ये आता ह्या सगळ्या आत्ता तुम्ही तुमच्या भाव व्यक्त केलेत, पण त्याही पलीकडं की आपण एवढं केलंय आणि आपण असणारच पासून आपण नाही आहोत पर्यंतचा हा जो प्रवास आहे, आणि जेव्हा नाही आहोत हे वास्तव स्वीकारायची वेळ आली तेव्हा तुमच्या मनामध्ये काय विचार आले? तुम्हाला नव्या मंत्र्यांकडे बघून, मंत्रिमंडळाकडे बघून काय वाटलं? नाही, हा चांगला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की मी मंत्रिमंडळात असेन असा भाव निर्माण होण्याचं साधं कारण होतं की या पक्षामध्ये, संघटनेमध्ये मी जे काही योगदान दिलं, जे काही बरं वाईट काय असेल ते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहे. अनेक कार्यकर्ते जे आजही प्रेम करतात आणि मी हे अनुभवलं. आणि कधी कधी हा अनुभव अशा प्रसंगातच येतो की मंत्री झाल्यानंतर लोक गुच्छ देण्याची गर्दी करतात, लोक भेटायची गर्दी करतात. पद गेल्यानंतरही मग भेटायला जेव्हा शेकडो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होते, तेव्हा मी स्वतःचं मूल्यमापन करताना मी आनंदित होतो की आहेत की माळशिरसमधून लोक येत आहे, सोलापूरमधून लोक येत आहे, बीडमधून येत आहे. काही लोकांनी तर माझ्या नावाने विचारमंचही केले, जेव्हा की तो विचार काही माझा फार छोटा असेल, पण हा आनंदाचा प्रसंग होता. आता एक गोष्ट तुमची खरी आहे की मला माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं तुमचं नाव आहे, तुमचं नाव आहे. बावनकुळे साहेब तर 15ला शपथविधी होता, 13 तारखेला रात्री 2-2.5 तास माझ्या घरी पर्णकुटीवर आले होते. आम्ही 2-2.5 तास मनमोकळी चर्चा केली. तेव्हाही नाव होतं. 15ला बरोबर त्यांचा 9:15 फोन आला आणि ते मला म्हणाले की 8:10 माननीय अध्यक्षांची यादी आली आहे, पण त्याच्यात तुमचं नाव नाही. तर मी बावनकुळे साहेबांना म्हणलं ठीक आहे, काही अडचण नाही. कारण काही? त्यामुळे कारण माहीत नाही. विषय तिथं तेवढ्या पुरता संपला. मग पुन्हा 20 मिनिटांनी देवेंद्रजीशी बोलणं झालं. देवेंद्रजीला मी म्हणतो तर लोकसभेत पराभूत झाले त्याच्यामुळे कदाचित ते असू शकतं, एवढा एक विषय झाला. विषय संपला. पण मी नंतर काही त्यांच्याशी फोनवर या विषयावर बोललो नाही. जर असं आहे की पक्षाला जर मंत्रिमंडळात मी राहावं असं वाटत नसेल. नाही, कारण जर लोकसभेत पराभूत झालेले या मंत्रिमंडळामध्ये नाहीच आहेत लोक असं नाहीये ना. नाही, त्याच्यामध्ये फरक त्यांनी सांगितला तो असा आहे की ते पराभूत झाले, तुम्ही मात्र लढण्यातच इच्छुक नव्हते. अच्छा. हा, नाहीतर हे खरं आहे ना. आता राधाकृष्ण विखे पाटील आहे, त्यांचे चिरंजीव पराभूत झाले, पंकजाताई पराभूत झाल्या, पण त्यांनी जाहीरपणे कधीच असं म्हटलं नाही ना की मला लढायची इच्छा नाही आहे किंवा मला लोकसभेत जायची इच्छा नाही, असं ते म्हणाले नाहीत. जाहीरपणे बोलणं, एक मात्र सिंगल मी होतो. जाहीरपणे बोलणं चुकलं म्हणजे ती चूक वाटते आता या घडीला? नाही, मला त्या क्षणी ती चूक आहे असं वाटत नाही. मी माझी भावना व्यक्त केली आणि मला वाटतं की ज्या पक्षात मी 1977 मध्ये जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला 15व्या वर्षी, जेव्हा मी 1989 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी 84 मध्ये फक्त 2 खासदार आल्या होत्या, एक पटेल आणि दुसरे जंगारेड्डी हनुमनकोंड्यावरून, तेव्हा मी 89 मध्ये मला लोकसभेत उभं केलं. मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, एमफिल शिकत होतो. मनात एक भाव होता की एमफिल करायचं, एमकॉम फर्स्ट क्लास जागो, एमफिल फर्स्ट क्लासमध्ये पास करायचं आणि छानपैकी प्राध्यापकाची नोकरी करायची, कारण मग ज्ञान काही बदलत नाही. त्यामुळे एकदा जर आपण ते पाठ केलं की ते शिकवायचं आहे. 123 दिवसाच्या सुट्ट्या आहे, त्यामुळे आनंद आहे असा मनात विचार होता. मग पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकसभेत लढायचं आहे. मी जस्ट 25 कंप्लीट केले होते आणि मला तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत लढायचं 89 मध्ये सांगितलं. तेव्हा पहिली जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मिटिंगची चर्चा काय होती, मी निवडून येण्याची नव्हती. तेव्हा चर्चा अशी होती की 1984च्या निवडणुकीत आपल्याला भारतीय जनता पार्टीला 58,000 मतं आहे, तर ती 1,00,000 मतापर्यंत न्यायची आणि म्हणून आपण या विद्यार्थ्याला तिकीट देतोय. मी ते 2,00,000 मतापर्यंत नेले. तेव्हा मी 2,00,000 मतं घेतली, 40,000 मतांनी पराभूत झालो.